जास्त जागा आम्ही या निवडणुकीत मिळवणार. पण 2 दिवसापूर्वी आपले 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्याच्यावरती भरपूर टीका पण झाली. याबद्दल आपले काय मत आहे? खरं तर आम्हाला माझ्या भारतीय जनता पार्टीच्या 6 जे नगरसेवक निवडून आले त्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करायचंय. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी केलेली होती आणि आमच्या कार्यकर्त्यांची ही ताकद पाहता, सर्व तयारी पाहता निश्चितपणानं समोरच्या विकास आघाडीचं अवसान गळालेलं आहे आणि त्यामुळे एखाद्या चादरीला ठिगळ लावावं तसं इकडचं उमेदवार तिकडे अशा पद्धतीने द्यायचा प्रयत्न केला. एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्याच पक्षाच्या चिन्हावरती उभा राहतो. वर्षानुवर्ष जो एका पक्षात राहिला तो मशाल घेऊन उभा राहतो. वर्षानुवर्ष जो काँग्रेसमध्ये राहिला तो मशाल घेतो. जो मशालीचा आहे तो पंजा घेतो. हे सगळं का करतायत? यांना सगळ्यांना केवळ या महापालिकेत निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा आहे. यांना विजय का मिळवायचा आहे? यांच्याकडे काही विजन नाही. यांच्याकडे फक्त भारतीय जनता पार्टीकडे टीका करण्यासाठीच्या शिव्या आहेत. या शिव्या देऊन आम्ही लहान होणार नाही, पण शिव्या देणाऱ्यांना त्यांची जागा मतदार जनता नक्कीच दाखवून देईल. आता अशा पद्धतीनं आम्ही ज्या वेळेला मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज भरायला जातो, प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक उपक्रम आमचा मोठ्या जल्लोषात होतो, अशा वेळेला त्यांचे समोरचे जे उमेदवार आहेत हे अगदी लपून गेल्यासारखे जाऊन उमेदवारी अर्ज भरतात. त्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांच्याकडे जनतेचं बळ नाही, जनतेचं पाठबळ त्यांच्याकडे नाही. ते निवडणुकीला कसे सामोरे जाणार होते? आणि म्हणून काहींनी बळे ज्यांना उभं केलंय अशा लोकांनी माघार घेतली. आता ही माघार घेतली, आता आमचा दोष काय आहे? त्यांनी निवडून दिलेले उमेदवार आहेत, त्यांना या ठिकाणी उमेदवारीच्या रेसमध्ये ठेवता आलं नाही, त्याचा दोष आम्हाला द्यायचा ते प्रयत्न करतात. हे सगळं हास्यास्पद आहे. 15 तारखेपर्यंत आपल्या भुजांमध्ये बळ आणायचं आणि 16 तारखेला मग खरं रूप बेडकीचं कळणार आहे. हे आजच 6 उमेदवारांच्या रूपानं त्यांना कळलं. लवकर ध्यानावर आले तर ठीक, पण याच्या पूर्वीचा त्यांचा तो अनुभव नाही. येणाऱ्या 16 तारखेला 15 तारखेच्या मतदानाच्या रूपानं दिलेला कौल तुमच्या जनतेच्या लक्षात येईल आणि त्यावेळेला तुम्ही सांगाल की ते जे झालं ते अतिशय योग्य होतं.